दरम्यान आज एकीकडे मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून बैठक होतीये आणि असं असताना आम्ही मुंबईतील रिक्षा टॅक्सी चालकांशी संवादही साधलाय। यावेळी रिक्षा टॅक्सी चालकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। भाषेवरनं महाराष्ट्रात पुन्हा एकदा वातावरण तापताना आपण बघतोय आणि याची पार्श्वभूमी आहे सरकारने घेतलेला निर्णय। सरकारची जी डेडलाईन आहे, जी रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालक त्यांना मराठी अनिवार्य करण्याची जी डेडलाईन आहे ती सध्या तरी 1 मे आहे, पण त्यावरती बऱ्याच साऱ्या राजकीय आणि युनियन लीडर्सचं म्हणणं आहे की ह्या डेडलाईनला थोडं पुढे ढकललं जावं। याच संदर्भामध्ये आज गोरेगाव किंवा इथल्या सबर्ब्सच्या काही भागांमध्ये काही प्रोटेस्ट किंवा काही सभाही घेतल्या जाणार आहे। माझ्यासोबत इकडे अंधेरीमध्ये काही रिक्षावाले जमलेले, आपण त्यांच्याशी संवाद साधून बोलण्याचा प्रयत्न करू की त्यांचं काय म्हणणं आहे या पूर्ण पार्श्वभूमीवर। तुम्ही ते अंधेरीमध्ये रिक्षा चालवता, आपण बघतोय की 1 मेची डेडलाईन दिली गेलेली मराठी शिकण्यासाठी किंवा त्यानंतर परीक्षा घेतली जाईल। रिक्षा चालक म्हणून आपलं ह्या सगळीकडे आपण कशा दृष्टिकोनाने बघता? जी, मराठी बोलने के लिए सबको मराठी नहीं आता है। जो कुछ दिन से यहाँ जो लोग रह रहे हैं कुछ सालों से, उनको ही मराठी थोड़ा बहुत आता है और सबको नहीं आता है। और इसके लिए सरकार को थोड़ा टाइम देना चाहिए कि मराठी सीखो। अब ये नहीं कि 1 तारीख से ही सब लोग मराठी बोलो। 1 तारीख से मराठी सब लोग नहीं बोल पाएंगे क्योंकि सबको मराठी आता नहीं है। जो लोग ज़्यादा दिन से रह रहे हैं उनको ही मराठी आ रहा है। तर हे जे पूर्ण आपण बघतो की शशांकराव झाले, संजय निरुपम झाले, हे सगळे एकेखटी येऊन बोलताय की कसं सरकारच्या निर्णयाविरोधात ते बोलणार आहेत। तर तुम्ही हे जे काही प्रदर्शन होणार आहे यामध्ये तुम्ही भाग घेणार आहात का? नहीं, सरकार को समय देना चाहिए ना। 1 दिन में तो हो नहीं पाएगा, 15 दिन में कम से कम महीना 2 महीना समय दे सरकार। और आज से रिक्शा नहीं चला रहा हूँ, 92 से चला रहा हूँ। तुम्ही 92 पासनं चालवताय, पण 92 पासनं आतापर्यंत मराठी शिकण्यामध्ये इतका वेळ का लागला? हाँ, अब तो सीख रहा हूँ ना। तर आता जर तुम्हाला वेळ दिला, पुढच्या 6 महिन्याचा 7 महिन्याचा वेळ दिला, तर मग जे 92 पासनं तुम्ही शिकला नाही ते पुढच्या 6 महिन्यात शिकून जाल? खात्री आहे तुम्हाला? हाँ, नहीं, अब शुरू किया हूँ मराठी, प्रयत्न केले। हाँ। ठीक आहे। तुमचं नाव काय? माझं नाव उमेश दुबे. उमेश दुबे। हो तुम्ही मराठी बोलू शकता? हो, मी मराठी बोलू शकतो. तर मग एक उत्तर भारतीय असून तुम्ही मराठी बोलू शकता, तुमचं ह्या पूर्ण पार्श्वभूमीवर काय म्हणणं आहे? कारण आपण बघतो की बरेच सारे ऑटो ड्रायव्हर आहे ते येणाऱ्या दिवसांमध्ये बंद ठेवणार आहे, एक प्रकारचं प्रदर्शन सरकारच्या निर्णयाविरोधात। एक ऑटो चालक म्हणून तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? माझं म्हणणं असं आहे की जर पॅसेंजर गाडीमध्ये बसतात आणि ते सुद्धा मराठी बोलतात, त्यामुळे म्हणजे रिक्षावाला पण मराठी बोलू शकतो। पण रिक्षामध्ये बसणारे लोकांना त्यांना काही प्रॉब्लेम नसतं, ती हिंदीमध्ये सर्व बोलते, मराठी असू दे किंवा कुणी असू द्या। ते गाडीमध्ये बसताना पॅसेंजर जे असते ते रिक्षा ड्रायव्हर बरोबर हिंदीमध्येच बोलतात। ते मराठीमध्ये बोलले तर रिक्षावाल्याला पण बोलायला शिकायला होईल। बरोबर। हां, तर मग हे जे प्रदर्शन करताय आता सरकारच्या विरोधात, युनियन लीडर झाले किंवा शिवसेनेचे स्वतःचे काही नेते झाले, तर त्या प्रदर्शनाला एक रिक्षा चालक म्हणून तुम्ही आपला सपोर्ट एक्सटेंड करणार आहात? तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेणार आहात? हो हो, आम्ही भाग घेणार आहे। कारण की बघा, सर्वांना हे प्रॉब्लेम आहे, हे मराठी म्हणजे शिकणं म्हणजे गरजेचं आहे। पण त्यामुळे म्हणजे काय, जे रिक्षावाले आहेत ना, काही लोक असे आहेत म्हणजे त्यांना भरपूर म्हणजे मराठी बोलता येतं, पण काही लोक असे आहेत की त्यांना मराठी येतच नाही। पण जे पॅसेंजर आहे ते स्वतः मराठीमध्ये बोलले तर त्यांना पण म्हणजे हळूहळू शिकायला येईल। ठीक। तुम्ही सांगा, तुमचं नाव काय? रामकिशन। रामकिशन, तुम्ही किती वर्षांपासून मुंबईमध्ये रिक्षा चालवताय? इकडे 7 वर्ष झालं मला। 7 वर्ष झाले। तर तुमचं काय म्हणणं आहे की हे जे प्रदर्शन होणार आहे, शशांकराव झालं, संजय निरुपम झालं, हे जे रिक्षा चालकांना एकत्र करून प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करताय, एक तरुण रिक्षा चालक म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये भाग घ्याल? हां, भाग घेतो ना। काय की इकडे पूर्ण आपला माणसाबरोबर आहे, त्याचे पुरा भाग देणार मी इकडे। भाग घेणार। आणि त्यामुळे तुम्हाला वाटतं की मुंबईकरांना ट्रॅव्हल करण्यामध्ये त्या दिवशी बरेच प्रॉब्लेम येऊ शकता? कारण जर असे रिक्षावाले एकत्रच त्यांनी संप बोलवला तर मग खूप धुमछाटी होऊ शकते मुंबईकरांची। हां, बरोबर। पण तुम्ही सरकारच्या विरोधात भाग घेणार आहे? हो, घेणार आहे ना मी। ठीक। तर इथे आपण संवाद साधला अंधेरीमध्ये काही रिक्षा चालकांशी, ज्यांनी फार स्पष्ट शब्दांमध्ये आपला निषेध व्यक्त केला आहे जो गव्हर्नमेंटचा डिसिजन आहे त्याच्या संदर्भामध्ये। आणि त्यांनी हेही सांगितलं आहे की भविष्यामध्ये जे काही प्रदर्शनं होणार आहेत, मग ते सबअबमध्ये झाले, शहरामध्ये झाले किंवा कोणत्या युनियन किंवा राजकीय पक्षांचे झाले, त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी ते सगळे इथे तत्पर आहेत। माझे सहयोगी कुणालसह मी अनुज, NDTV मराठीसाठी मुंबईवरून।